मित्रांनो नमस्कार. गुड मॉर्निंग. आज आपण डेली करंट अफेअर्स 360 डिग्रीचं 8 जूनचं लेक्चर बघणार आहोत. याच्यामध्ये आपण 20 क्वेश्चन्स करंट अफेअर्सचे डिस्कस करणार आहोत अगदी फटाफट. सुरुवात करण्यापूर्वी प्रथम हा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे. सध्या वर्क इन प्रोग्रेस चालू आहे, पण तुम्हाला व्हॉट्सअपवर जर डिटेल्स किंवा अपडेट्स पाहिजे असतील करंट अफेअर्सचे, जॉब अपडेट्सचे, तर 7722001140 या नंबरवर तुमचं नाव मेसेज करा. आणि प्रथम या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला टेस्ट प्रिपरेशनसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, म्हणजे नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स, कंटेंट, टेस्ट, क्विजेस, या सर्व गोष्टी तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर मिळतील. आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्ही MPSC, बँकिंग, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड किंवा SSC कुठल्याही परीक्षेची तयारी करा तुम्ही, याबद्दल तुम्हाला मटेरियल या प्लॅटफॉर्मवर मिळेल. सुरुवात आपण करूया. पहिला प्रश्न, 2020चा कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी आशिया भागासाठी दिला जाणारा जो पुरस्कार आहे, द ग्रेट इंडियन टी अँड स्नेक्स, या कथेला जो मिळाला आहे हा पुरस्कार, या कथेच्या लेखिका कोण? तर उत्तरचे ऑप्शन्स आहेत समीना अली, वर्षा अदलजा, मीना अलेक्झांडर, कृतिका पांडे. तर द ग्रेट इंडियन टी अँड स्नेक्स या शॉर्ट स्टोरीच्या ऑथर आहेत कृतिका पांडे, आणि त्यांना 2020चा कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरीचा पुरस्कार मिळालेला आहे एशिया रिजनसाठी. दुसरा प्रश्न, नुकतेच निधन पावलेले बासू चॅटर्जी हे कोण होते? चित्रकार होते, आर्किटेक्ट होते, चित्रपट दिग्दर्शक होते की शास्त्रीय नर्तक होते? तर उत्तर आहे ते फिल्म डायरेक्टर होते. फेसबुकने कोणत्या कंपनीच्या माध्यमातून जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 9.9% कॅपिटल परचेस केलेला आहे किंवा स्टेक परचेस केलेला आहे? मागील 2 महिन्यामध्ये जिओ कंपनीने आतापर्यंत 7 वेगवेगळे ॲग्रीमेंट केलेले आहे, ज्यामध्ये त्यांनी आपला स्टेक वेगवेगळ्या कंपन्यांना विकलेला आहे. त्यापैकी मेजॉरिटी स्टेक जो आहे, जवळपास 10%चा स्टेक फेसबुकने परचेस केलेला आहे, आणि तो त्यांनी जादू होल्डिंग्ज LLC या कंपनीमार्फत त्यांनी तो स्टेक विकत घेतलेला आहे. पुढचा प्रश्न, इंटरनेटला फंडामेंटल राईट किंवा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं? गोवा, केरळ, महाराष्ट्र की तमिळनाडू? आणि उत्तर तुम्हा सर्वांनाच कल्पना असेल, उत्तर आहे केरळ. पुढे, देशाच्या वेटेड ॲव्हरेज प्रोडक्शन कॉस्टच्या किमान किती पटीत खरीप पिकांसाठी मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा MSP मध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? 2.25 पटीत, 2 पटीत, 2.25 पटीत की 1.5 पटीत? तर उत्तर आहे किमान 1.5 पटीत वाढ करण्यात आलेली आहे. ओके. जीवनावश्यक वस्तू कायद्याची किंवा इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टची अंमलबजावणी कोणत्या वर्षी झाली होती? म्हणजे हा ॲक्ट कधी एनॅक्ट करण्यात आला होता? 1965, 1985, 1955 की 1975? तर याचं उत्तर आहे 1955. रिसेंटली या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेले आहेत ऑर्डिनन्स आणून, जे शेतकऱ्यांना ज्या शेतपीक जे विकण्यावर काही निर्बंध होते खुल्या बाजारपेठेमध्ये, ते निर्बंध आता हटवण्यात आलेले आहेत. विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्य धोरण, सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पॉलिसी STIP 2020 यावर कन्सल्टेशन सुरू झालेलं आहे. तर सध्याचे आपले प्रधान वैज्ञानिक सल्लागार कोण आहेत? प्रिन्सिपल सायन्स ॲडवायझर शैलजा गुप्ता, रम्या हरिदासन, शिरीष पांडा की के विजय राघवन? तर उत्तर आहे के विजयन राघवन. उदय कोटक यांची कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात CII चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे वर्ष 2020-21 साठी. तर त्यांच्यापूर्वी CII चे अध्यक्ष कोण होते? विक्रम किर्लोस्कर, पवन अग्रवाल, संगीता रेड्डी की संजीव मेहता? याचं उत्तर आहे विक्रम किर्लोस्कर. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार मध्यम उद्योगांची सुधारित भांडवल मर्यादा किती आहे? रिवाइज्ड कॅपिटल एक्सपेंडिचर किती, रिवाइज्ड कॅपिटल किती असेल मीडियम स्केल इंडस्ट्रीजचं? 25 कोटी, 50 कोटी, 75 कोटी की 100 कोटी? याचं उत्तर आहे 50 कोटी. लक्षात असू द्या, कॅपिटल आणि टर्नओव्हर दोन्ही लिमिट्स ज्या आहेत त्या कॅबिनेटने रिवाइज केलेल्या आहेत मायक्रो, स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीजच्या. तर मीडियम स्केल इंडस्ट्रीजचं रिवाइज्ड कॅपिटल लिमिट किती आहे? 50 करोड्स.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनुसार सूक्ष्म उद्योगांची सुधारित भांडवल मर्यादा किती आहे? सूक्ष्म म्हणजे मायक्रो इंडस्ट्रीजची कॅपिटल लिमिट किती आहे? 25 लाख, 50 लाख, 75 लाख की 1 कोटी? उत्तर आहे 1 कोटी. नेक्स्ट, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार लघु उद्योगांची सुधारित भांडवल मर्यादा किती आहे? लघु, ठीक आहे, लघु म्हणजे काय? स्मॉल. तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची कॅपिटल लिमिट किती आहे? तर ती आहे 10 कोटी. ठीक आहे. पुढे, कॅबिनेटच्या मान्यतेनुसार मध्यम उद्योगांची सुधारित उलाढाल मर्यादा किती? उलाढाल म्हणजे टर्नओव्हर लिमिट. ठीक आहे. तर रिवाइज टर्नओव्हर लिमिट ऑफ मीडियम स्केल इंडस्ट्रीज इज 250 करोड्स. मध्यम उद्योगांची सुधारित उलाढाल मर्यादा 250 कोटी करण्यात आलेली आहे. कॅबिनेटच्या मान्यतेनुसार सूक्ष्म उद्योगांची सुधारित उलाढाल मर्यादा किती आहे? मायक्रो इंडस्ट्रीजची रिवाइज टर्नओव्हर लिमिट किती आहे? तर याचं उत्तर आहे 5 कोटी किंवा 5 करोड. पुढचा प्रश्न, कॅबिनेटच्या मान्यतेनुसार लघु उद्योगांची सुधारित उलाढाल मर्यादा किती आहे? स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची रिवाइज टर्नओव्हर लिमिट किती आहे? 10, 20, 25 की 50 कोटी? तर स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची रिवाइज टर्नओव्हर लिमिट 50 कोटी करण्यात आलेली आहे. ट्रक चालकांना रिअल टाइम पेमेंट करण्यासाठी कोणत्या बँकेने ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात TCIL बरोबर कोलॅबोरेशन केलेलं आहे किंवा भागीदारी केलेली आहे? स्टँडर्ड चार्टर्ड, सिटी बँक, DBS की OCBC बँक? तर सांगा, त्याचं उत्तर आहे DBS बँक. ओके. कोणत्या भारतीय स्वयंसेवी संस्थेने अर्थात NGOने WHOचा वर्ल्ड नो टोबॅको अवॉर्ड 2020 जिंकलेला आहे? कथा, चाइल्डलाइन इंडिया, सीड्स की गुंज? तर त्याचं उत्तर आहे सीड्स. सीड्सचा फुल फॉर्म आहे सोशो इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट सोसायटी. कोणत्या संस्थेने रेड डॉट चॅलेंज ही मोहीम सुरू केलेली आहे? युनिसेफ की अन्न व कृषी संघटना की UNIDO की IMF? तर याचं उत्तर आहे युनिसेफ. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात PPE वापरणारे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कम्फर्ट देण्यासाठी एक टाईपचं एअर सर्क्युलेशन ज्याला आपण म्हणूया देण्यासाठी कोणत्या संघटनेने किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटने सुमेरू पॅक्स हे किट तयार केलेलं आहे? इस्रो, NIC, CDAC की DRDO? याचं उत्तर आहे DRDO. पुढे, मास्टरकार्ड इंडिया आणि वर्ल्डलाइन इंडियासह कोणत्या खासगी बँकेने सॉफ्ट POS साठी भागीदारी केलेली आहे किंवा कोलॅबोरेशन केलेलं आहे? कुठल्या प्रायव्हेट बँकेने सॉफ्ट POS साठी मास्टरकार्ड आणि वर्ल्डलाइन इंडिया बरोबर कोलॅबोरेशन केलेलं आहे? POS म्हणजे काय? पॉइंट ऑफ सेल्स. आपण जे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड जे स्वाईप करतो ना, तर त्या ज्या मशीन्स असतात तर ते काय ॲक्च्युअल पॉइंट ऑफ सेल आहेत, बरोबर. पण मोबाईल ऑपरेटेड POS जे तयार केलेले आहेत एका खासगी बँकेने मास्टरकार्ड आणि वर्ल्डलाइन इंडियासह, ती कुठली बँक आहे? तर याचं उत्तर आहे ॲक्सिस बँक. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. कोणत्या खासगी क्षेत्रातील बँकेने ॲपद्वारे चालू खाती उघडण्यास परवानगी दिलेली आहे? HDFC, ICICI, इंडसइंड की येस बँक? याचं उत्तर आहे इंडसइंड बँक. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले हे आजचे 20 क्वेश्चन्सचा जो कोटा आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये. या सिरीजचा उद्देशच तो आहे की कमीत कमी वेळात दिवसभरातील ज्या चालू घडामोडी असतील त्या कव्हर करण्यात याव्या प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात, जेणेकरून तुम्हाला परीक्षेचं जो फील आहे तो यायला पाहिजे. तर तुम्हाला हा आपला प्रोजेक्ट आवडला असेल तर तुम्ही नक्कीच हे आमचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत iPratham ऑनलाईनचे, इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक किंवा टेलिग्रामवरचे, ते तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया आपण याच वेळेला 8 वाजता. तोवर अभ्यास करत राहा. स्टे होम, स्टे सेफ अँड कीप लर्निंग. थँक्यू.